ठाणे में तेजी से चल रहे विकास कार्यों को लेकर एक अहम बयान में महाराष्ट्र के मंत्री प्रताप सरनाईक ने जानकारी दी कि आगामी 15 अगस्त से पहले अधिकतर अधूरे कार्यों को पूरा करने का लक्ष्य तय किया गया है। यह जानकारी उन्होंने ठाणे में आयोजित एक पत्रकार परिषद के दौरान दी। मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये ठाणे महापालिका हद्दीतील ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता आणि आज ठाणे महापालिकेचे लोकप्रिय आयुक्त श्री सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये सर्व MMRDचे अधिकारी, PWDचे आणि महापालिकेच्या सर्व खात्याचे संबंधित अधिकाऱ्यांचा एक बैठक पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये 15 ऑगस्ट पूर्वी बहुतांश कामं पूर्ण करण्याचे सूचना आम्ही सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करणार आहोत। कारण शेवटी ठाणे हे शिवसेनेचा गड आहे आणि त्या माध्यमातून ह्या ठाण्यामध्ये विविध विकास कामं कशा प्रकारे करावीत अशा सूचना जेव्हा शिंदे साहेबांनी आम्हाला दिल्या तेव्हा आम्ही कचरा प्रकल्प ह्या महापालिका हद्दीमध्ये राबवला, गायमुखच्या परिसरामध्ये असलेला, त्याचबरोबर नागला बंदरचं सुशोभीकरण, त्याच्या बाजूला असलेलं मँग्रोव्ह गार्डन, त्याच्या बाजूला असलेला वॉकवे, जवळजवळ महापालिका हद्दीतील सगळे जे उद्यान आहे त्याचं सुशोभीकरण, सगळ्या उद्यानांमध्ये हिरकणी कक्ष, जेणेकरून महिलांना फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे। जुन्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून ते पाणी वापरण्याजोगं कसं होईल याचाही आम्ही विचार केलेला आहे। ज्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीचं चांगल्या प्रकारे तांत्रिकदृष्ट्या त्या सुशोभीकरण करत असताना जे ठाणे महापालिका पहिली महापालिका आहे की पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा आम्ही अंत्यविधीची व्यवस्था त्या परिसरामध्ये केलेली आहे। येऊरला काही निसर्गरम्य परिसर आहे, त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र, आदिवासी संस्कृती जपण्याचं काम आम्ही केलेलं आहे। उपवन तलावाशेजारी उद्यानाचं सुशोभीकरण असू द्या किंवा महापालिका स्तरावरील काही जी मोकळ्या जागा होत्या, तरण तलावाची आरक्षण होती, त्या ठिकाणी 4 तरण तलाव आम्ही बनवलेले आहे, 4 फुटबॉल टर्फ बनवलेले आहे। स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं कला दालन आणि त्याचबरोबर एक धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं जिमखाना आणि जे आनंदनगर नाका आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर 75 कोटी रुपये खर्च करून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम, म्हणजे ह्या सगळ्या कामाला सुरुवात झालेली आहे। आनंदनगर येथे सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र बनवतोय, तर आदिवासी संस्कृती जपण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं आम्ही आदिवासी संस्कृती जतन होण्यासाठी उपवनला आपल्या भाईंदरपाडा येथे आदिवासी हॉस्टेलची निर्मिती करतोय आणि त्याचबरोबर घोडबंदर रोड परिसरामध्ये कासारवडोली येथे आगरी कोळी भवन होत आहे, कासारवडोली येथे उद्यानं होत आहेत, महिला हॉस्टेल आम्ही घोडबंदर रोडला ओवळा येथे घेतोय। त्यामुळे अनेक विकास कामं आहे। ह्या विकास कामांच्या संदर्भात आज चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आयुक्तांनी त्यातील बहुतांश कामं जी आहेत जवळजवळ 50% अधिक ती 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे लवकरात लवकर ही कामं आता पूर्ण होतील। नाही बघा, पावसाळ्याच्या दरम्यान तुम्हाला एक कल्पना आहे की अनेक अडचणी येतात, कारण विद्युत विभागाच्या काही अडचणी येतात, MSCBचे पोल्समध्ये असतात, ड्रेनेज लाईन असतात, पाईप लाईन असतात पाण्याच्या, या सगळ्यांवर मात करून आम्हाला बांधकाम खात्याला ते कामं पूर्ण करायची असतात। थोडाफार या ठिकाणी कालावधी लागतो, परंतु मी आयुक्तांचं विशेष अभिनंदन करेल की एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदाच, म्हणजे तुम्हालाही कल्पना आहे की 2 ते 3 वर्षापूर्वी घोडबंदर रोड हा पूर्ण पाण्याखाली गेला होता। आज तशी परिस्थिती निर्माण नाहीये, कारण जवळजवळ 22 ठिकाणी आयुक्तांनी चांगलं सुनियोजित नियोजन करून कलवटचा निर्माण केलेले आहे। काही कलवट तर आमच्या अधिकाऱ्यांनी आतमध्ये जाऊन शोधून काढलेत आणि ते कलवट नवीन बांधतायत। नाल्याच्या बांधकामासाठी शिंदे साहेबांनी 75 कोटी रुपयाची तरतूद केली, ती कामं होत आहेत। त्यामुळे ठाणे महापालिका अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम आमच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये आम्ही शक्यतो कुठल्याही संकटाला आम्हाला सामोरं जावं लागणार नाही अशी परिस्थिती आतापर्यंत तरी केलेली आहे। परंतु शेवटी नैसर्गिक जर हा फार मोठ्या प्रमाणात जर पाण्याचा प्रवाह आला, तर पाऊस आला तर निचरा करण्यासाठी काही अडचणी येतील, परंतु त्या अडचणींवर मात करून आम्ही पुढे जाऊ आणि महापालिका हद्दीतील आमच्या जनतेला कशा सुविधा देता येईल यासाठी प्रयत्न करू।